नमस्कार. आज आपण पाहणार आहोत सत्यनारायणासाठी लागणारा प्रसादाचा शिरा, तोही अचूक मेजरमेंट सोबत. चला तर मग सुरू करूया. आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घ्यायचे. काजू, मनुके, बदाम, 1 वाटी शिरा, शिऱ्यासाठी लागणारे तूप आणि ज्या वाटीने शिरा घेतलाय त्याच वाटीने 1 वाटी साखर आणि 2 वाटी दूध. चला तर मग सुरू करूया. कढईमध्ये तूप गरम करत ठेवूया. त्यामध्ये आधी थोडेसे ड्रायफ्रुट्स तळून घेऊया, जेणेकरून ड्रायफ्रुट्स चांगले क्रंची लागतात, खूप सॉफ्ट होत नाहीत ते. त्यानंतर उरलेले सगळे तूप घालून घ्यायचे आहे. आता रवा गरम करूया तुपामध्ये. मीडियम आचेवर रवा चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर रवा चांगला भाजून झाल्यानंतर त्यामध्ये 2 वाटी दूध घालायचे आहे. 2 वाटी किंवा आवश्यकतेनुसार थोडं जास्त दूध घातलं तरीही चालेल. दूध घातल्यानंतर आपण ते मिश्रण चांगले मिक्स करून घेऊया. आपण जे तळलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते टाकूया त्यामध्ये. हे मिश्रण चांगले मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवून देऊया 1-2 सेकंदसाठी.
त्यामध्ये मी 1 वाटी साखर घातलेली आहे, परंतु मी व्हिडिओ काढायची विसरून गेले. अशा प्रकारे आपला सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा तयार आहे. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, आठवणीने सबस्क्राईब करायला विसरू